नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। बघा, शनिवार आहे आणि शनिवारी आपल्याला श्रावणामध्ये पिंपळ वृक्षाची अवश्य सेवा करायची आहे। कारण पिंपळ वृक्षाखाली शनिवारच्या दिवशी माता लक्ष्मी, विष्णू, पितृदेवता, शनिदेवता या सर्वांचं वास्तव्य असतं आणि पिंपळ वृक्षाला आपण शनिवारीच फक्त स्पर्श करू शकतो। इतर दिवशी आपण त्याला स्पर्श करू शकत नाही। आपण फक्त दिवा लावू शकतो आणि पाणी घालू शकतो। तर शनिवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे, कारण श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये केलेल्या कुठल्याही सेवेचं फळ हे आपल्याला कैक पटीने जास्त मिळत असतं। तर शनिवारी आपल्याला दिवा कसा लावायचा आहे, कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे, कुठल्या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये दिली आहे। तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। हे केल्याने आपल्याला आयुष्यातील कैक पिढ्यांचं पाप हे नष्ट होत असतं। कारण पिंपळ वृक्षाची महती इतकी आहे की जर आपण पिंपळ वृक्षाची सेवा केली तर साक्षात विष्णूंची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। तर आवर्जून आपण शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून दीपदान करायचे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।